लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सापुताऱ्याच्या नयनरम्य डोंगर रांगांमध्ये आता फक्त निसर्ग सौंदर्यच नाही तर चविष्ट खाद्य संस्कृतीचंही एक नवं आकर्षण उभं राहिलंय आणि या आकर्षणाला मिळालाय एक वेगळाच मानाचा मुजरा. सापुतारा फूड कोर्ट मध्ये पांडेजी फूड ग्रुपच्या रेस्टॉरंटचं उद्घाटन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं पार पडलंय. ना सेलिब्रिटी ना मोठे राजकारणी तर थेट सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते फीत कापून या रेस्टॉरंटचं उद्घाटन करण्यात आलंय. त्यामुळे समाजाला एक वेगळा संदेश देणाऱ्या या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. पाहूयात बातमी सविस्तर. गुजरात राज्यातील आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं सापुतारा निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांचं आवडतं ठिकाण. या सापुताऱ्यात आता सापुतारा फूड कोर्ट आणि गेम झोन हे नवीन पर्यटन डेस्टिनेशन सुरू करण्यात आलंय आणि अल्पावधीतच पर्यटकांची पसंती मिळवत हे ठिकाण लोकप्रिय होत आहे. या फूड कोर्टमध्ये सौराष्ट्रातील प्रसिद्ध पांडेजी फूड ग्रुपच्या 39व्या शाखेचं उद्घाटन नुकतंच पार पडलं. पण या उद्घाटनाची खरी खासियत म्हणजे मोठ्या मान्यवरांऐवजी सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते फीत कापून याचं उद्घाटन करण्यात आलंय. या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे या कार्यक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा होते. पांडेजी फूड ग्रुपच्या या रेस्टॉरंटमध्ये चविष्ट पंजाबी, गुजराती आणि चायनीज पदार्थ उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे पदार्थ तयार करताना कोणत्याही प्रकारचे केमिकल वापरले जात नाहीत. नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या या पदार्थांची चव पर्यटकांना खास अनुभव देते. सापुतारा मेन सर्कल जवळ असलेले हे फूड कोर्ट पर्यटकांसाठी सहज पोहोचण्याजोगं आहे. इथे फक्त खाद्यपदार्थच नाही तर गेम झोनचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणूनच सापुताऱ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी हे ठिकाण एक नवं आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. या उद्घाटन सोहळ्याला गांधीनगरचे डॉक्टर चिंतन वैष्णव, पत्रकार महेंद्र देशपांडे, फूड कोर्टचे संचालक चिराग देशपांडे आणि माधुरी देशपांडे यांच्यासह पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सापुताऱ्यातील या अनोख्या उपक्रमातून फक्त व्यवसाय नव्हे तर समाजाला सन्मानाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. जास्तीत जास्त पर्यटकांनी येथे भेट देऊन या नव्या डेस्टिनेशनचा आनंद घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.